केस गळतीपासून पायांच्या नखांपर्यंत बऱ्याचशा आजारांवर रामबाण उपाय म्हणजे कढीपत्त्याचं सेवन. पण असा हा बहुगुणी कढीपत्ता पटकन आपण आमटीतून किंवा मग भाजीतून वेगळा करतो. म्हणूनच तर आज आपण अशी रेसिपी पाहतो जी 2 ते 3 महिने अगदी सहज टिकेल, चवीलाही खमंग होईल आणि ताटातून अजिबात वेगळी होणार नाही. तर त्यासाठी असा हा भरपूर कढीपत्ता घेतलाय. कढीपत्ता स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडा केलाय. आता हा कढीपत्त्याची पाने या देठांपासून वेगळी करते. तर हे बघा, अशा या भरपूर काड्या असतात आणि त्यामध्ये अळी वगैरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे कढीपत्ता चांगला असा निवडून घ्यायचा. मस्त हिरवागार आणि ताजा असा कढीपत्ता आहे. आता हा कढीपत्ता मी वाटीने मोजून घेते. असं वाटीने कढीपत्ता मोजला म्हणजे सर्व साहित्य अगदी अचूक प्रमाणात घेता येते. तर बरोबर 2 वाट्या कढीपत्ता भरलाय. आता बघा, एखादी अशी जाडसर कढई घ्यायची आणि गॅस मध्यमच ठेवलेला आहे. यामध्ये ही फुटाण्याची डाळ घातली. बरोबर पाव वाटी फुटाण्याची डाळ आहे. आपल्याकडे जर फुटाण्याची डाळ नसेल तर नेहमीची चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता. ही डाळ अगोदरच भाजलेली असते, त्यामुळे आता जास्त लालसर वगैरे करायची नाही. गरम झाली किंवा मग हलकासा रंग बदलला की मग बाजूला काढायची. आता कढईमध्ये बघा, अर्धी वाटी भरून हे शेंगदाणे घेतलेत. गॅस मध्यम ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे भाजू. खरं तर आपण कढीपत्त्याची चटणी करतोय, पण यामध्ये असं शेंगदाणे, डाळी किंवा मग सुकं खोबरं घातलं म्हणजे चटणीला चव छान येते आणि सोबतच कढीपत्त्याचा तुरटपणाही कमी लागतो. ही चटणी बघा, अजून छान खमंग होण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घेतलं. आता तेलामध्ये 2 चमचे उडीद डाळ आणि 2 चमचे मूग डाळ घेतली. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि या दोन्ही डाळी हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ. फार तेल वगैरे न वापरता अगदी कमीत कमी तेलामध्ये या दोन्ही डाळी अशा पद्धतीने मी परतून घेतल्या. या दोन्ही डाळी आकाराने लहान असल्यामुळे लगेच याचा रंग बदलतो. त्यामुळे फार लालसर वगैरे न करता पटकन अशा गाळणीमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे जास्तीचं तेल सुद्धा खाली सांडतं. आता याच तेलामध्ये बघा, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या मी परतून. लसूण सुद्धा फार अगदी लालसर वगैरे न करता थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. आजच्या या चटणीमध्ये जास्तीचा लसूण न वापरता 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या पुरेशा होतात. या लसणाच्या वरच्या बाजूला बघा, हलकासा सोनेरी रंग आलाय. आता ही लसूण सुद्धा मी बाजूला काढते. 2 वाटी कढीपत्त्यासाठी अर्धी वाटी भरून हे सुकं खोबरं घेतलंय. गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि सतत परतत हे खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊ. चटणी कोणतीही असो, साधारण 2 ते 3 महिने टिकवायची असेल तर त्यातील प्रत्येक जिन्नस हा व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे. तर हे खोबरं सुद्धा मी बाजूला काढलंय आणि यामध्ये आता 1 चमचा भरून तीळ घालते. तीळ सुद्धा अगदी पटकन भाजले जातात. सतत परतत हलकेसे तरतर आवाज येईपर्यंत हे तीळ मी भाजून घेतलेत. कढई चांगली पुसून घेतली. गॅस अगदीच कमी ठेवलाय आणि यामध्ये 1 चमचा भरून जिरं घातलं. साधारण अर्धा मिनिटभर हे जिरं मी परतून घेतलं आणि मग यामध्ये 1 चमचा भरून धणे घातले. हे धणे जिरे व्यवस्थित असे परतायचे, फार जळू वगैरे द्यायचे नाहीत. आता यातून मस्त असा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करायचा. आता यामध्येच पाव चमचा भरून हिंग घातलं. सोबतच 1 चमचा भरून मीठ आणि यामध्ये थोडीशी हळद घातली. असं हळद, मीठ सर्व आपण परतून घेतलं म्हणजे बघा, चटणी छान अशी रुचकर होते. सोबतच ते 2.5 ते 3 महिने टिकायला मदत होते. गॅस तर मी बंदच केला होता. आता हे सर्व साहित्य बाजूला काढू. आता सर्वात शेवटी काय करायचं, पुन्हा तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊ. गॅस मध्यम ठेवायचा आणि यामध्ये हा सर्व कढीपत्ता घालायचा. आपण मोजल्याप्रमाणे एकूण 2 वाट्या भरून कढीपत्ता आहे. आता हा कढीपत्ता सुद्धा बघा, सतत परतत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. एवढा हा कढीपत्ता भाजण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटे सहज लागतात. आपल्याला जर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं तेल सुद्धा घालू शकता. तर हे बघा, छान कुरकुरीत होईपर्यंत मी हा कढीपत्ता भाजलाय. सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि हे साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावरच ते मी वाटणार आहे. बरं, आपण जर अगदीच गडबड केली आणि हे साहित्य कोमट किंवा गरम असतानाच भाजलं तर मात्र ही चटणी थोडीशी लगदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे थंड झालं की मगच हे थोडं थोडं करून वाटून घ्यायचं. तर बरोबर 2 बॅचमध्ये हे मी वाटून घेते. आता आजच्या या चटणीमध्ये तिखटपणासाठी 2 चमचे भरून लाल तिखट घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लाल तिखट घालून
व्यवस्थित असं एकजीव करू. आता मात्र यामध्ये पाणी वगैरे न घालता हे मिक्सर मधून वाटून घेऊ. सगळे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेतले होते, त्यामुळे बघा चटणीचा लगदा वगैरे न होता छान अशी खुसखुशीत चटणी तयार झाली. यामध्ये मीठ, हळद सर्व आपण सुरुवातीला घातलं होतं, त्यामुळे आता वेगळं काही घालायची गरज नाही. आता बघा ही शिल्लक राहिलेली दुसरी बॅच सुद्धा वाटून घेते. वाटताना सुद्धा अगदी बारीक न वाटता थोडीशी अशी रवाळ चटणी असेल तर खायला सुद्धा मजा येते. एखादं मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये या दोन्ही बॅचेस एकजीव करायच्या. तर चटणीला बघा रंग फार सुरेख आला आहे आणि शिवाय कुठेही लगदा किंवा चिकट न होता छान अशी खुसखुशीत चटणी तयार आहे. भाकरी सोबत, नेहमीच्या जेवणासोबत किंवा आपण जर एखादी रस्सा भाजी वगैरे बनवत असाल तर त्यामध्ये अशी ही 1 चमचा चटणी जरी घातली तरीही भरपूर फायदेशीर ठरते. बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये केसदुखी, सांधेदुखी असे बरेचसे आजार उद्भवतात. त्या बऱ्याचशा आजारांवर असा हा 1 चमचा भरून कढीपत्त्याची चटणी जरी खाल्ली तरी सुद्धा फार फायदेशीर ठरते. नेहमीची आमटी किंवा भाजीमध्ये आपण जो कढीपत्ता वापरतो तो घरातले लहान मोठे सर्वच जण बाजूला काढतात, पण अशा पद्धतीने चटणी बनवून वापरली तर मात्र जेवणामध्ये त्याचा वापर होतो. एकदा बनवलेली ही चटणी एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवली तर साधारण 2.5 ते 3 महिने अगदी सहज टिकते. तर तुम्हाला आजची ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.